हर्षद कारकर साहेबांकडे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. 2 मिनिटं थांबायचं साहेब जरा. आज दादांच्या वाढदिवस निमित्त आजही आपण भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा पाहत आहोत. मॅच ऑलरेडी चालू आहे. जरा सोडा साईडला घ्या. 2 संघ प्लीज थोडा साईडला व्हायचंय, गर्दी करू नका. 1 पॉइंट महात्मा आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय हर्षद कारकरजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. जरा थांबायचं प्लीज. महात्मा गांधी पॉइंट बोनस आरंभ. आपण पाहत आहोत आजचा हा सामना, शेवटचा सामना. 2 महिला गटामध्ये एक जबरदस्त झुंज आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम मान्यवरांचं शिवसेना मागाठ आणि विधानसभा शाखा क्रमांक 12च्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय आमदार साहेब, या प्रभागाचे विकास पुरुष, जनसेवक, आरोग्य दूत त्याला म्हटलं जातं. नेहमी लोकांसाठी 24 तास असणारे जनसेवक म्हणून ज्यांची ओळख, गोरगरिबांचे आमदार आदरणीय प्रकाश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या प्रभागाचे दमदार आमदार, विकास पुरुष यांचं या ठिकाणी स्वागत आपण पाहत आहोत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आज तब्बल 32-35 संघाने या ठिकाणी सहभाग घेतला आणि प्रो कबड्डीच्या माध्यमातून एक छोटासा प्रयोग या ठिकाणी करण्यासाठी आम्ही यशस्वी ठरतोय. या स्पर्धेचे आयोजक कस्तुर मामुणकर, शाखा प्रमुख साहेब, त्याचबरोबर ऋषिकेश सुर्वे साहेब, समन्वयक शाखा, त्याचबरोबर मोनाज चोपडे साहेब, शिवसैनिक ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली. या ठिकाणी आलेल्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा या मंचाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या प्रभागाचे जे मायबाप जनता आहे, जे प्रेक्षक आहेत, जे युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत, जे आमचे देवीपणातले आणि मागाठाण्यातले सर्व माईबाप जनतेचे आम्ही आभार व्यक्त करतो. ज्यांनी आम्हाला आतापर्यंत जे सहकार्य केलं, असंच सहकार्य नेहमी असो अशी आम्ही प्रार्थना करतो, गवाही करतो. आदरणीय आपण पाहूया, आपण सत्कार करून घेऊया. त्या अगोदर आपल्यामध्ये उपस्थित वैभवदादा भराडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नगरसेवक साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कौस्तुभ मामुणकरांना वरती यायचंय. कौस्तुभ सर साहेब जरा कुठे गेलेत? कौस्तुभ साहेब जरा या ना. कौस्तुभ साहेबांना निवेदन आहे की आपण आदरणीय नगरसेवक साहेबांचा सन्मान करून घेऊया. पॉइंट महात्मा चला आपण पाहूया. साहेब, आपला सन्मान केला जातो, आपण पाहतोय नाही. चला साहेब, या ठिकाणी सन्मान केला जातोय साहेबांचा आपण पाहत आहोत. व्यासपीठाच्या वरती कौस्तुभ मामुणकर यांच्या हस्ते नगरसेवक साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर माजी नगरसेवक हर्षद कारकर साहेब, हर्षद प्रकाश कारकर साहेब, ऋषिकेश सुर्वे साहेबांना निवेदन करतो की आपण सन्मान करावा. कासर साहेब प्लीज जरा इथे. कासर साहेब, आपल्या हस्ते केलं जाईल. हर्षद प्रकाश कारकर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माजी नगरसेवक राजेश कासाव साहेब यांच्या हस्ते आपण पाहत आहोत, सन्मान केला जातोय. आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय अरुण सुर्वे साहेब, आपले हार्दिक स्वागत आहे. संतोष गावडे साहेब, शाखा प्रमुख संतोष गावडे साहेब पुढे यायचे प्लीज. आपण पाहत आहोत या ठिकाणी सन्मान केला जातोय. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज गोरगरिबांचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सुर्वे साहेब यांच्या वाढदिवस निमित्त आज हा भव्य दिव्य असा कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने खूप मोठी पर्वणी आहे आणि जे युवा उदयमुख आणि नवचोत खेळाडूंसाठी एक पाठबळ आणि
त्यांना जेव्हा जेव्हा सहकार्य लागेल त्या टायमाला आम्ही खंबीरपणे तुमच्या बरोबर आहोत. आणि मित्रांनो, मी नेहमी सांगतो, न पद बडा न कद बडा, न पद बडा न कद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. अशा आमच्या आदरणीय दादाला जोरदार टाळ्या होऊ द्या या ठिकाणी. आज दादांचा वाढदिवस आपण पाहत आहोत. ही स्पर्धा राजेश भाई आपण सुरुवात करूया, थेट आपल्याकडे जाऊया ज्या ठिकाणी मॅच रंगतदार ठरते. ओव्हर टू राजेश कुळे. धन्यवाद. आणि आता मात्र मगाशी चूक झाली होती. पॉइंट महात्मा. आता मात्र सायली जाधव आंतरराष्ट्रीय इंडियासाठी खेळलेली खेळाडू. आज निश्चितपणे आमदार साहेबांचा वाढदिवस आणि या निमित्ताने पहिल्या दिवशी नव्हती सायली जाधव. मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने भारतासाठी प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आज आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये खेळताना पाहायला मिळते. एक चांगली कव्हर, ज्या प्रकारे अँकल होल्ड, 6-4 2 गुणांची आघाडी, सर्व पाहुण्यांची मांदियाळी व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल टाइमआउट. मागडणे नगर माजी कार्यकारिणी सदस्य सुनील शिंगरे सर, संतोषजी चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः निलेश कुळे यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि खूप छान आयोजन, प्रेक्षकांची तुफान गर्दी. मगाचा सामना अतिशय चित्तथरारक, शेवटच्या चढाईवर सामन्याचं गणित बदललं. ज्यावेळेस 3 गुण 2 गुणाने पिछाडीवर होते. स्नेहल चिंदरकरीला आपण पाहतोय मुंबई उपनगर यावर्षी विजेता ठरला, त्या संघाचं प्रतिनिधित्व केलेली खेळाडू आणि निर्णायक क्षणी संघाला पॉइंट्स मिळणारी खेळाडू. प्रसिद्ध पन्हाळकर चढाईसाठी सज्ज. आरंभ क्रीडा मंडळ विरुद्ध संघर्ष, तो सेमीफायनलचा सामना झाला ज्यामध्ये निर्णायक भूमिका आपण पाहिली होती हिची. खूप छान अशा पद्धतीने डाव्या कोपऱ्याकडून कधी उजव्या कोपऱ्याकडे करीना कामटे, स्नेहल चिंदरकर, अर्षा लोंढे, त्याचप्रमाणे सायली जाधव, सर्वच दिग्गज खेळाडू आपण या संघामध्ये पाहतो. एका बाजूला रिया निंबाळकर, प्रसिद्ध पन्हाळकर 2-1-2-5च्या कव्हरमध्ये डाव्या कोपऱ्याकडून चढाई करत असताना आपण पाहत आहोत. आणि आता मात्र साखळीमध्ये अडकवलंय. पॉइंट मिळतोय पॉइंट घ्या आरंभ. आरंभ संघाला. गुणसंख्या 6. पॉइंट दिला. परिवारचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सुर्वे साहेब आपण आज वाढदिवस साजरा करणार आहोत. दादांना गोरगरिबाचा आमदार का म्हणतात? खऱ्या अर्थानं दादा, मला जेवढी कामं माहित आहेत मी ते कामाचा उल्लेख करणार आहे. कारण एका ठिकाणी मॅच पण चालू आहे. आपण पाहत आहोत शिकते कंपाऊंड ते लोखंडवाला आपल्या या परिसरामध्ये हा परिसर येतो. या ठिकाणी 90 फीटचा रोड या ठिकाणी जात होता, त्यामध्ये बाधित 120 लोक होती. आपण पाहत आहोत सिंग इस्टेट या परिसरामध्ये आणि 120 लोकांना न्याय हक्काची घरं एक चांगल्या बिल्डिंग मध्ये मिळव अशी दादांनी गवाही दिली आणि ते गवाही त्याने पूर्ण केली. त्यासाठी दादांना शुभेच्छा. आज नंतर जेव्हापासून दादा या प्रभागाचे आमदार आहेत, केतकीपाडा, धारकाडी, काजूपाडा, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर लोखंडवालाचा वरचा परिसर या ठिकाणी पाण्याची खूप मोठी टंचाई होती आणि कुठेतरी आमच्या गृहिणी ताई महिला कमीत कमी तासन तास पाण्यासाठी वाट बघायची आणि पाण्याची कमतरतामुळे त्यांना नाहक त्रास व्हायचा. आणि जेव्हापासून दादा या प्रभागाचे आमदार झाले त्यापासून दादांनी कुठेतरी जो हंडा तो खाली उतरण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि खूप चांगली पाण्याची लाईन दादाच्या माध्यमातून मिळाली. त्यानंतर दादाच्या माध्यमातून कुठेतरी ट्रॅफिकला अडचण म्हणजे आपल्याला ठाणे परिसरामध्ये जाण्यासाठी 1 तासाचा किंवा कालावधी लागायची 2 तासाची, पण आता दादाच्या माध्यमातून बोरिवली नॅशनल पार्क ते मुलुंडचा टनल लवकरच काम दादाच्या माध्यमातून पास करण्यात आला आणि तो काम आता आपण पाहत आहोत. त्यानंतर आपलं राजीव गांधी उद्यान, सर्वात मोठं उद्यान नॅशनल पार्क याला म्हटलं जातं, या मुंबईचं, या महाराष्ट्राचं, या भारताचं,
या उद्यानामध्ये राहणारे नागरिक, खास करून आदिवासी यांना न्याय हक्क देण्यासाठी दादा नेहमी अग्रेसर आहेत. त्यांच्या हक्काची घरं मिळावी, प्रधानमंत्री योजनेच्या माध्यमातून त्यांनी त्यांना घरं मिळवून दिली. असे लोक प्रश्न असलेले खेळाडू आहे आणि आता चढाई करण्यासाठी उजव्या कोपऱ्याकडून या डू ऑर डाय रेट साठी आपल्याला पाहायला मिळत आहे. बघूया एखादा पॉइंट प्लस घेऊन येणार का, आणि पॉइंट घेऊन आलेले आहे. पुढे संख्या आता हळूहळू पुढे सरकत असताना आपण पाहतोय ज्या प्रकारे ज्या स्थितीमध्ये आज सामना आहे. प्रसिद्ध पन्हाळकर या ठिकाणी चढाई करण्यासाठी टार्गेट आपण पाहतोय ते म्हणजे कॉर्नर कडेच असेल. आठ 9 अशी गुणसंख्या, 8 गुण महात्मा गांधी आणि 9 गुण आरंभ. 6च्या कव्हर मध्ये बोनस सॉन्ग चढाई करण्यासाठी सज्ज आणि आता प्रयत्न हाच राहील बोनस घेऊन हळूहळू मॅच पुढे घेऊन जाण्यासाठी. स्नेहल चित्रकर 8-9 किंवा नाही 4च्या कव्हर मध्ये लेफ्ट कॉर्नर कडून मात्र पुन्हा तोच प्रयत्न आहे. पुन्हाच घेऊन जाणार की टच पॉइंट अजून ज्या प्रकारे प्रयत्न सुरू आहे. आणि आता बोनस पॉइंट महात्मा. 9-10 प्रिया निंबाळकर चढाईसाठी 3च्या कव्हर मध्ये सुपर टॅकल ऑन चांगला गुण. 11-7 11-9 9 गुण महात्मा गांधी, 11 गुण आरंभ. स्नेहल चिंदरकर आपण यांना पाहतोय चढाई करत असताना. 11-9 आपल्याकडे उपस्थित सुभाष दांडूकर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जस्ट स्टेजच्या वरती आहे, त्यांनी प्लीज खाली या. सर्वांनी खाली या ना, पाठीमागे जे मुलं आहेत प्लीज खाली या ना, सर्वांनी खाली या ना. टच आता नाही तर बोनस प्लस टच आणावं लागेल. जरा खाली उतरा, गर्दी करू नका प्लीज, मान्यवर प्रयत्न करावा लागेल. जरा खाली करा ना प्लीज. दोन्ही बाजूने प्रयत्न राहील आणि चालू शकाने हा प्रयत्न सुरू आहे. आता मात्र संधी आहे, मात्र ट्रेडर आउट, बोनस मिळतोय. प्लीज मी विनंती करतो, ऐका ना, सर्वांना विनंती आहे, सर्वांना दादांना भेटता येईल, शुभेच्छा देतो. सिंपल सिंपल प्लीज या. सिंपल ही सिंपल मुलगी जेव्हा मी 7 वाजता दादा या ठिकाणी आलो, तिने मला सांगितलं दादा कधी येणार आहे. मला दादासमोर एक गाणं गायचं आहे. कारण सिंपल वेलकम, सिंपल राठोड. टाळ्या होत्या जोरदार या ठिकाणी. सिंपल आपण पाहतोय, सिंपल हे या ठिकाणी एक गीत तुमच्या समोर प्रदर्शित करणार आहे, गाणार आहे. मी एक आता प्रार्थना बोलते. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे, मानसाने मानसाशी मागणे, हीच मुची प्रार्थना. पहिल्याची टीम होती ना, गेले ना रे, सगळ्यांनी सोडून टाकले. असं नाही की महाराष्ट्र खेळ, मुंबई उपनगर खेळ आहे.
नमस्कार. पोस्टमननं पत्र आणलंय माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वेंसाठी. आरंभ. अगदी पाठवणाऱ्याने योग्य वेळेला पत्र पाठवलंय. आज अगदी दुग्ध शर्करा योग आहे. माहिती आहे मला, दादांचा आज वाढदिवस आहे. जेवढ्याने पोस्टर्स लागले आहेत आणि त्यापेक्षा हा जनसमुदाय बघून कोणी सांगेल की आज आपल्या लाडक्या दादांचा वाढदिवस आहे. कोणी पाठवले बरं? टीम धुरंधर आणि मतदार बंधू भगिनी. छान. खाली टीप आहे, पोस्टमन काका आपण हे पत्र वाचून दाखवा. अहोभाग्यम. प्रकाश दादा, जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा. प्रिय माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे यासी, ईमेल आणि व्हॉट्सअपच्या जगात पत्र पाठव